नमस्कार. आज आपण बनवलेले आहे सांडगे. ऊन चालू झालेलं आहे, कडक ऊन पडते, त्यामुळे हे पदार्थ लगेच वाळतात. हे मूग डाळ आणि हरभरा डाळ भिजवून बनवलेले सांडगे आहेत. पाहू शकता, मस्त झालेले आहेत. एकदम सोपी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार. अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. ही हरभरा डाळ पाव किलो आणि अर्धा किलो मूग डाळ अशी मी 7-8 तास भिजत ठेवली होती. जास्त वेळ भिजवायची नाही, नाहीतर त्याचा आंबट वास येतो. आता यातलं पाणी काढून घ्यायचं आपल्याला एका चाळणीवर. चाळणीत काढून घेतलेली आहे डाळ. त्याला सर्व पाणी निथळून द्यायचे त्यामधलं. आणि आता हरभऱ्याची डाळ पण तशीच आपल्याला चाळणीमध्ये त्यामधलं पाणी काढून घ्यायचे. आता आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये ही डाळ वाटून घ्यायची. जास्त बारीक नाही करायची, थोडीशी जाडसर वाटून घ्यायची. बारीक जर केली तर सांडगे व्यवस्थित भाजी होत नाही त्याची, त्यामुळे थोडंसं जाडसर रवाळ दळून घ्यायचं आपल्याला. अशा प्रकारे डाळ वाटून घ्यायची. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. अशा प्रकारे काढून घ्यायचं आपल्याला हे डाळ. ही हरभऱ्याची डाळ वाटून झालेली आहे. आता आपल्याला मुगाची डाळ तशाच प्रकारे वाटून घ्यायची. दळून पण बनवतात डाळ, जाडसर दळून, ते पण बनवणार आहे, पण मी हे भिजलेल्या डाळीचे बनवलेले आहेत अगोदर. आपल्याला मुगाची डाळ त्यामध्ये काढून घ्यायची वाटलेली. अशा प्रकारे मुगाची डाळ पण वाटून झालेली आहे सगळी, पाहू शकता. बिना पाणी घालता वाटायची, अजिबात पाणी नाही घालायचं. आता हे त्यामध्ये दोन चमचे लाल मिरची पावडर, 2 चमचे धने पावडर, जिरे आणि लसूण, कोथिंबीर. आता जिरे आणि मीठ बारीक करून घ्यायचे. कच्चे जिरे घालायचे, भाजायचे नाही जिरे. तर जिरेची पावडर झालेली आहे. त्यामध्येच लसूण घालायचं आणि हे पण आपल्याला फिरवून घ्यायचे मिक्सरमध्ये. हे झालेलं आहे आता बारीक. धने पावडर 2 चमचे, मिरची पावडर आणि जिरे पूड ते आपण काढून घेतलेले मिक्सरमध्ये, ते आणि कोथिंबीर मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. नक्की बनवून पहा, असे सांडगे खूप छान लागतात. काही ठिकाणी वडे म्हणतात, काही ठिकाणी सांडगे म्हणतात. आमच्या इकडे सांडगे म्हणतात, काही ठिकाणी वडे पण म्हणतात. मिक्स करून घ्यायचे छान. मिक्स करता यावं म्हणून मी मोठ्या भांड्यात घेतलेलं आहे. अशा प्रकारे हे सर्व मिक्स झालेलं आहे. पाहू शकता किती मस्त कलर आलाय, लाल. ह्यामध्ये हळद वापरायची नसते. मी आता एक पॉलिथिनचा कपडा टाकलेला आहे. त्यावरती आपल्याला उन्हातच बनवलेत मी. आमच्या इकडे टेरेसवरती जागा आहे, तिथेच वरती बनवलेले आहेत उन्हामध्ये.
झटपट वाळतात. सावलीत वाळायला वेळ लागतो आणि जास्त वेळ जर ओले राहिले तर त्याचा वास येऊ शकतो. अशा प्रकारे सर्व बनून झालेले आहेत. आता 3 तासानंतर मी अशा प्रकारे काढून घेतलेले, त्याला पलटवले, थोडे खालची साईड वरती घेतलेली आहे. हे असे झालेले आहेत. मी 2 दिवस उन्हामध्ये वाळवले आणि हे पहा तयार आहेत आपले सांडगे भाजी करण्यासाठी. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, मस्त राहा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.